वाईटातून चांगलं घडतं असं म्हणतात. आता एका मिनिटात समजावून घेऊ काय वाईट घडलं आणि काय चांगलं घडलं. ट्रम्पने खूप सारे टेरिफ लावले, अतिशय वाईट घडलं. पण गव्हर्नमेंटने जीएसटी कमी केला, हे अतिशय चांगलं घडलं. आता जीएसटी कमी झाल्यामुळे वस्तूंचे भाव कमी होत आहेत. आता वस्तूंचे भाव कमी झाले की वस्तूंची डिमांड जास्त वाढते. डिमांड वाढली की सप्लाय जास्त करावा लागतो. सप्लाय जास्त करावा लागेल म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग वाढेल. मॅन्युफॅक्चरिंग वाढलं की रोजगार आपोआप वाढेल. रोजगार वाढला की अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि अर्थव्यवस्था चांगली चालायला लागली की आपला शेअर मार्केट सुद्धा चांगलं छान चालायला लागेल. बरं, जीएसटीचा डायरेक्ट आपल्याला काय चांगला फायदा होतो तर टीव्ही, एसी, वॉशिंग मशीन, टू व्हीलर, फोर व्हीलर खूप साऱ्या गोष्टी 10% 18% कमी झाल्या आहेत. हा झाला आपला डायरेक्ट फायदा. पण हे केव्हापासून लागू आहे तर 22 सप्टेंबर पासून. त्यामुळे 22 सप्टेंबर पर्यंत या वस्तू अजिबात घ्यायच्या नाहीत. आणि दुसरं महत्वाचं, फक्त भाव कमी झालाय म्हणून घरात चांगला चालू असलेला टीव्ही किंवा एसी, वॉशिंग मशीन अजिबात बदलायची गरज नाही. खरंच गरज असेल तर बदला. त्यापेक्षा अतिशय महत्वाची गोष्ट, मेडिक्लेमचे प्रीमियम 18% जीएसटीतून 0% म्हणजे पूर्ण माफ झाला आहे. प्रीमियम खूप कमी झालेत. याचा अर्थ मेडिक्लेमचा प्रीमियम जर तुम्हाला 30,000 रुपये असेल तर त्याच्यावर 5 ते 6 हजार रुपये तुमचे वाचणार आहेत. आता हे 5 ते 6 हजार रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात की खर्च करणार हे कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही अजूनही मेडिक्लेम आणि टर्म इन्शुरन्स केला नसेल तर ही खूप चांगली सुवर्ण संधी आहे. अधिक माहितीसाठी कॉल करा. हॅव अ अबंडंट लाईफ. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.